नमस्कार. अनाहत योग शाळेच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 50-60 नंतर आपल्या शरीरातील जी हाडं, सांधे किंवा स्नायू असतील ह्यांच्यातली शक्ती हळूहळू कमी होत जाते, ते वीक होत जातात. आणि आपण जर पाहिलं तर साधारणपणे आपल्या आजूबाजूला जे ज्येष्ठ नागरिक असतात ते रोज व्यायामाच्या नावाखाली किंवा व्यायाम म्हणून फक्त चालण्याचा व्यायाम करत असतात. चालणं हा एक चांगला व्यायाम आहे, परंतु त्या मानाने आपले जे पाय स्ट्रॉंग व्हायला हवेत, पायाचे सांधे आणि स्नायू ते तेवढे त्या मानाने चालल्याने स्ट्रॉंग होत नाहीत. त्यामुळे आपल्याला आपल्या हाडांची, सांध्यांची झीज कमी होऊन त्यांच्यातले स्नायू मजबूत करण्यासाठी काही बेसिक व्यायाम प्रकार आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय बेसिक व्यायाम प्रकार आहेत, परंतु ते कसे करायचे हे एकदा व्यवस्थित पाहून ते रोज जर केले, स्नायू किंवा कमरेचा जॉईंट असेल, गुडघ्याचे जॉईंट्स असतील, अँकल असेल, पोटरीचे किंवा मांडीचे स्नायू असतील, हे मजबूत व्हायला आपल्याला नक्की मदत होईल. त्यामुळे हा आजचा व्हिडिओ नक्की पहा आणि तो व्यायाम घरी करून पहा. तर आजच्या ह्या व्यायामाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला ही खुर्ची हवी. खुर्ची आपल्या साधारण अशी समोर ठेवायची आणि खुर्चीवर हे दोन्ही हात जे आहेत ते खुर्चीच्या दोन्ही टोकांवर आपल्याला अशा प्रकारे ठेवायचे. खुर्ची बसून साधारण एवढ्या अंतरावर, हातभर आपण म्हणू शकतो अंतरावर आपल्याला उभे राहायचे. ताठ उभं राहायचे, समोर पाहायचे आणि दोन्ही पायांचे आपले जे तळवे आहेत त्या तळव्यांच्या मध्ये समांतर लाईन होईल असं आपल्याला उभं राहायचे. म्हणजे तळवे असे तिरके ठेवून आपल्याला उभं राहायचं नाहीये किंवा तळव्यांची बोटांची बाजू आत ताचा बाहेर असं नाही. जेव्हा आपण कमरे एवढं अंतर घेऊन दोन्ही पायांमध्ये उभे राहतोय, दोन्ही पायांच्या आतल्या कडा एकमेकांना समांतर हव्यात. समोर पाहायचे, ताठ उभं राहायचे, दोन्ही हात खुर्चीवर ठेवलेले आणि श्वास घेत आपल्याला सावकाश आपल्या दोन्ही टाचावर उचलायच्यात. किती टाचा वर उचलतायत ते पाहायचंय आणि नंतर सावकाश श्वास सोडत टाचा खाली आणायच्यात. हे करत असताना खूप झपझप अशी घाईघाई हा व्यायाम करायचा नाही. हलका श्वास भरत आपल्याला ह्या टाचावर उचलायच्या आणि नंतर श्वास सोडत आपल्याला तितक्या सावकाशपणे आपले पाय खाली आणायचे. हा जो व्यायाम आहे ह्याची सुरुवात करताना आपण साधारण 5 राऊंड पासून तुम्ही करू शकता. हा जो व्यायाम आहे आपले जे पोटरीचे स्नायू आहेत किंवा अँकलचं जॉईंट आहे ह्यांना मजबूत करणारा हा व्यायाम आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही व्यायाम करून पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की किती राऊंड झाल्यानंतर माझ्या पोटरीला रग लागायला चालू होते. हळूहळू जर तुम्हाला वाटते 5 किंवा 10 काउंट नंतर तुम्हाला थांबायचे तर तुम्ही थांबू शकता. आठवडाभर तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही ह्याचा काउंट वाढवत नेऊ शकता. पोटऱ्यांच्या स्नायू ज्यांना दुखण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा व्यायाम अतिशय महत्वाचा आहे. ह्याच्यानंतर जो दुसरा व्यायाम आपण करणार आहोत त्याच्यासाठी पुन्हा एकदा खुर्ची आपण समोरच ठेवलेली आहे. ताठ आपण उभे राहिलेले आहोत. हाताचं एवढं हात सरळ राहील एवढं अंतर आपण खुर्चीपासून घेतलेलं आहे आणि सावकाश आपलं बॉडी वेट आपण डाव्या पायावर शिफ्ट करतोय आणि हळूहळू उजवा पाय जो आहे पुढच्या बाजूने अशा प्रकारे वर उचलतोय. आता हा पाय जो मी वर उचलते तो पुन्हा एकदा अशी झपकन पाय वर उचलत नाहीये. पाय उचलत असताना मी कमरेतून मागे जात नाहीये किंवा हा पाय उचलत असताना मी अशी उचलत नाहीये. पाय उचलत असताना गुडघा सरळ रेषेत वर येत असताना मांडी आणि पोटरी ह्यांचा 90 अंशाचा कोन राहील अशा प्रकारे आपल्याला ह्या पायाची स्थिती ठेवायची. सावकाश तो वर आणायचा आणि नंतर पुन्हा एकदा श्वास सोडत हळूवार आपल्याला पाय खाली ठेवायचा. श्वास घेत पाय वर. आता कुठपर्यंत तो येतोय हे खूप महत्वाचं. काहींना जर इथपर्यंतच आल्यावर वाटत असेल गुडघ्याचा जेव्हा सांधा किंवा हे जे स्नायू आहेत गुडघ्यांच्या वरचे मांडीचे ते जर खूप आखडलेले असतील तर इथपर्यंतच कधी कधी पाय येतो. तो जिथपर्यंत येतोय तोपर्यंत आणायचा आणि त्याच्यानंतर हळूहळू जसं तुम्ही हा व्यायाम करत जाल हळूहळू तुम्हाला जाणवेल की हा तुम्हाला पाय वर उचलता येतोय जास्तीत जास्त. ह्या व्यायामाने आपल्या मांडीचे पुढचे जे स्नायू आहेत ते आणि गुडघ्याचा जो जॉईंट आहे त्याचे लिगामेंट्स असतील किंवा जॉईंट मधले जे स्नायू असतील ते स्ट्रॉंग व्हायला मदत होणार आहे. पुन्हा एकदा तेच आपल्या अंदाजाने 3, 4, 5 वेळा जर आपल्याला तो येत असेल तर पुन्हा एकदा उजव्या पायाचं झाले की मग पुन्हा डावा पाय सेम वे मांडी आणि ज्या पोटरीचे स्नायू आहेत त्यांचा 90 अंशाचा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुम्ही हा करत असताना इतक्या उंचीपर्यंत तुम्ही तुमचा पाय आणू शकता आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्ही कुठलाही याचा आधार न करता सुद्धा हा व्यायाम करू शकता. त्याच्यासाठी मात्र हळूहळू शरीराचा बॅलन्स आपल्याला वाढवण्यासाठी सुद्धा ह्याचा मदत होते.
हा होता आपला व्यायाम क्रमांक 2. पुढचा जो व्यायाम आहे त्याच्यासाठी काय करणार आहे आपण, माझ्या डाव्या बाजूला मी खुर्ची घेतलेली आहे आणि साधारण असं खुर्चीचा आधार घेत उभी राहिलेली आहे मी. त्याच्यानंतर उजवा पाय मी सावकाश गुडघ्यात न दुमडता, हे खूप महत्वाचं आहे, गुडघ्यात पाय न दुमडणे. गुडघ्यात पाय न दुमडता आपल्याला हळूहळू हळू आपला पाय वर उचलायचा आहे. कुठपर्यंत उचलता येतो, हलकासा भले इथपर्यंत उचलता आला तरी चालेल, परंतु तो गुडघ्यात आणि अँकल्स मध्ये पाय फोल्ड झालेला नको, किंवा पाय असा वर उचलत असताना कमरेतून असं मागे जात पाय उचलायचं नाही. आपण एकदम सरळ ताठ उभे राहिलेलो आणि आपल्याला सरळ रेषेमध्ये आपल्याला असा पाय वर उचलायचा आहे आपला, कमरेतून आपण न वागता किंवा गुडघ्यात पाय न दुमडता. व्यायाम सुद्धा गुडघ्यांच्या स्नायूंसाठी किंवा गुडघ्याच्या जॉईंटसाठी, पायाला स्ट्रेंथ देण्यासाठी खूप महत्वाचा आहे. सावकाश पाय खाली जाईल. 5 काउंट भले तुम्ही सुरुवात करा. कुठपर्यंत पाय येतोय तिथपर्यंत तो आणायचा. दुसऱ्या पायाचा आधार न देता आपल्याला पाय गुडघ्यात न वाकवता, गुडघ्यात न वाकवणे हे खूप महत्वाचं आहे. दोन्ही पाय ह्याचे जर 5 राऊंड झाले असतील उजव्या पायाचे, तर डाव्या पायाचे सुद्धा आपल्याला 5 राऊंड करायचे. असे आपण मागे जाणार नाही कमरेतून, हे लक्षात घ्या. हा होता आपला व्यायाम क्रमांक 3. आता सेम आपला आहे व्यायाम क्रमांक 4. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, पुन्हा एकदा आपल्या पुढच्या बाजूला खुर्ची आपण ठेवलेली आहे आणि दोन्ही पाय समांतर रेषेमध्ये ठेवलेले आहेत. ताठ उभं राहायचं परत एकदा, आणि उजवा पाय जसा आपण मगाशी गुडघ्यात न दुमडता पुढच्या बाजूने उचलला होता, तसा तो आपल्याला उजवा पाय गुडघ्यात न दुमडता सरळ मागच्या दिशेने न्यायचा आहे. बरेचदा काय होतं, हे करत असताना असं लोक नेतात, म्हणजे आपल्या नकळत आपला पाय गुडघ्यात दुमडला जातो. ते आवर्जून लक्षात ठेवायचं, गुडघ्यात न दुमडता सरळ हा पाय मला मागे न्यायचाय, पुढे आणायचंय. श्वास घे, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. 5 राऊंड ह्याचे झाले की पुन्हा एकदा डावा पाय 5 वेळा गुडघ्यात न दुमडता पाय मागे, जागेवर. मांडीचे मागचे स्नायू असतील आणि ग्लूट्स खुब्याचे जे स्नायू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप चांगला व्यायाम आहे. 5 वेळा हे झालं. पाय तिरका जाणार नाही असं पहा, असा बाहेरच्या दिशेने सरळ रेषेमध्ये पाय मागे जाईल हे पहा, आणि पाय खाली टेकवा. हा होता आपला व्यायाम क्रमांक 4. आणि आता व्यायाम क्रमांक 5, सगळ्यात शेवटचा व्यायाम. तो करत असताना पुन्हा एकदा एकतर तुम्ही खुर्ची पुढे ठेवू शकता किंवा खुर्ची अशी बाजूला ठेवून त्याचा आधार घेऊ शकता. उजवा पाय सुरुवात करणार आपण. उजव्या बाजूला पाय किती नेता येतो पायचा, खाली आणायचा. हे नेत असताना असं आपण होणार नाही, त्याने तो ताण नाही येणार जो पायाच्या मांडीच्या आतल्या स्नायूंना यायला हवा तो. ओके, हा अतिशय महत्वाचा व्यायाम आहे खुब्याचा जो जॉईंट आहे, आपला पेल्विक जो जॉईंट आहे तो, आणि त्याच्या स्नायूंसाठी. 1 2 3. आपला अंदाज पाहायचा. पुन्हा एकदा तेच, पाय दुमडला जाणार नाही, पाय एकदम सरळ सरळ रेषेमध्ये पाय वर जातोय, आपण वाकत नाही आहोत. जितके वेळा आपल्याला पहिल्यांदा करणं शक्य आहे त्याचा अंदाज घ्यायचा, आणि सेम जे काउंट्स आहेत ते आपल्याला डाव्या पायाने करायचे. मग मी थोडंसं अंतर वाढू शकते, किंवा मी जर अशी या बाजूने मूव्ह झाले तर पुन्हा एकदा मी डाव्या पायाने, जेवढे मी राऊंड्स उजव्या पायाने केले होते तेवढेच राऊंड्स आपण डाव्या पायाने सुद्धा करू शकतो. पाय असं न्यायचे. 1 2 3. ह्या एक्सरसाइजेस करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे स्लो मोशन मध्ये, झपझप अशा न करता त्या स्लो मोशन मध्ये करणं. कंट्रोल्ड वेने आपल्या त्या एक्सरसाइज झाल्या पाहिजेत, आणि त्या करत असताना शरीराची अलाइनमेंट, आपण असं न वाकणं, पाय गुडघ्यामध्ये सरळ असणे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि हे व्यायाम जर तुम्ही रोज केले, काही दिवसांनी तुम्ही हा काउंट हळूहळू हळूहळू वाढवत नेलात आणि हे 5 एक्सरसाइजेस रोज केल्या, तर तुम्हाला जाणवेल की तुमचे पाय, पायाचे सांधे आणि स्नायू पहिल्यापेक्षा मजबूत झालेले आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे, तर आपण फ्रीली चालू शकू, जिने चढू शकू, आणि जे आपल्याला थोडंसं चालल्यावर दमल्यासारखं होतं ते दमल्यासारखं तुम्हाला होणार नाही. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी अनाहत योग शाळेच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.